हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आमच्या घरामध्ये खूप दिवसापासून केक बनला नव्हता, तर मनूचं खूप दिवसापासून चालू होतं की मम्मा केक बनव, केक बनव. तर आज फायनली मी त्याच्यासाठी मस्त त्याच्या आवडीचं चॉकलेट केक बनवणार आहे. तर उद्यापासून त्याचे एक्झाम पण स्टार्ट होणार होते, मंडेपासून. आणि त्याच्यासाठी मस्त असं मी चॉकलेट केक बनवणार आहे आणि त्याला खूप आवडतो. तर इथे मी बटर घेते. तर तुम्ही बटरऐवजी तेलही घेऊ शकता किंवा तूपही घेऊ शकता. तर इथे तेल घेताना काय करायचं आहे की असं फ्लेवरवाला तेल नाही घ्यायचं आहे, म्हणजे की मोहरीचं, करडीचं असं तेल नाही घ्यायचं आहे. नॉर्मल जे तुम्ही तेल यूज करता भाजीमध्ये वगैरे, तर तेच आपल्याला इथे तेल वापरायचं आहे. तर इथे मी बटर घेते. तर बटरला छान गरम करून घेते, छान विरघळून घेते त्याला. आणि थोडा वेळने चांगलं थंड झाल्यावरच आपल्याला त्याला यूज करायचं आहे. तर इथे मी गव्हाच्या पिठाचा केक बनवणार आहे आणि खूप हेल्दी आहे बघा. तर 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1/4 कप इथे मी कोको पावडर घेतली आहे आणि 1 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून इथे मी सोडा घेतला आहे. जो खाण्याचा सोडा असतो ना, तर तो सोडा घेतला आहे. तर छान याला सगळ्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. आणि म्हणजे एकदम म्हणजे गाठी वगैरे असतात ना, ते आले नाही पाहिजे. छान त्याच्यासाठी आपल्याला छान इथे चाळून घ्यायचं आहे. तर इथे तो पण मस्त असं मम्मा मला चाळू दे, हे करू दे, तर चालूच होतं त्याचं. तर इथे छान त्याला म्हणजे गाठी वगैरे असेल तर त्याला ते एकदम त्याच्यामध्ये पडू नाही द्यायचे आहे. तर इथे म्हणजे थोडंसं चाळल्यानंतर थोडंसं खाली पडलं होतं, तर त्याला पण सांगत होती आणि तो पण करत होता साफ. इथे कसं आहे, मुलांना आहे ना थोडंसं घरामध्ये काही हेल्प लागत असेल तर त्यांना पण साफसफाईची सवय पडली पाहिजे. म्हणजे की कसं आहे की त्यांना पण कळेन की हां, साफ करायला पण मेहनत लागते. नाही तर ते काय पांगून देतील घरामध्ये, मग काय करतीये मम्मा. तर इथे मी बटर घेते 1/4 कप आणि त्याला छान थंड होऊ दिलं आहे. बराचसा वेळ त्याला साईडने ठेवून दिलं होतं. इथे गरम बटर किंवा तेल यूज नाही करायचं आहे. खाली वर घातलं. खाली